निश्चित ही रस्त्यावर दिसते आहे। ही ताकद या आधी दिसायला पाहिजे होती असं वाटतं का? अहो मला असं वाटतं देर आहे दुरुस्त आहे। भगवा रंग कॉमन आहे, बाहेरचं हिंदुत्वाचं रक्त आहे ते। बाळासाहेबांनी तसे कडवं रक्त आमच्यात भरलेलं आहे नसा नसात, त्याचा परिणाम आहे। भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त नाशिकसाठी हा मोर्चा आहे, तर स्थानिक महापालिका यासाठी युतीची ही नांदी बनावी का? तुम्ही आता त्याचा काही अर्थ लावू शकता, पण जोपर्यंत हायकमांड या विषयावरती दिनेश भाऊ बोलत नाही तोपर्यंत तो आमचा अधिकार नाही ना संजय राऊत साहेबांचा ना माझा त्याच्यावरती भाष्य करणं। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज सुखावले आहेत। पक्षाचे प्रमुख यापूर्वी एकत्र बघायला मिळाले, पण पहिल्यांदा असं दिसतंय आंदोलनाच्या निमित्तानं नेते आणि कार्यकर्ते ही आंदोलनात एकत्र। मला असं वाटतं की आंदोलन हा आमचा आत्मा आहे आणि वर्षानुवर्ष मी तर शिवसेनेचा प्रवास पाहिलाय आणि मनसेचा प्रवास पाहिला, त्याचा मी साक्षीदार आहे। त्यामुळे निश्चितपणे भविष्यामध्ये ही दोन्ही मंडळी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला धारेवर राहण्याचे काम करतात। नांदगाव साहेब, तुम्ही आज जास्त सुखावले यासाठी असाल, शिवसेनेपासून तुमच्या राजकीय करिअरची सुरुवात झाली। आज शिवसेना आणि मनसे हे एकत्र मोर्चा काढतात आणि त्या मोर्चाच्या नेतृत्वात तुम्ही आहात। ही गोष्ट खरी आहे, त्या काळात शिवसेनेची खूप आंदोलनं केली, मनसेने आंदोलनं केली, पण आज दोन्ही पक्ष एकत्र आंदोलन करतायत, त्याचा निश्चितपणे मला आनंद आहे। यातून असं वाटतंय का की या पहिला असा मोर्चा होतो नाशिकमध्ये, बहुतेक पूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे युतीचे मोर्चे राज्यात मला हा एक सॅम्पल आहे, अब तो एक झाकी है, बाकी कुछ बाकी है। यात तुम्ही दोघं सहभागी झाला आहात, बाकीच्या मोर्चांमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे सहभागी होतील का? भविष्यामध्ये तुम्हाला ते चित्र दिसेल किंवा दिसलं तर मला आनंद वाटेल। याच मोर्चामध्ये नाशिकचे विविध प्रश्न घेण्यात आलेले आहेत, मात्र राज्यांमध्ये अनेक